नमस्कार, मी स्वाती. साम्राज्य न्यूज चॅनलच्या दुर्गा सोलापुरी कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतेय. दुर्गा सोलापुरी या कार्यक्रमामध्ये इतक्या दुर्गांना आपण भेटलो आणि प्रत्येक दुर्गेचं नवदुर्गेप्रमाणे वेगळे वेगळे रूप आपण पाहिलेले आहे. अशाच एका दुर्गेला आज आपण भेटायला आलेलो आहोत किंवा ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. चित्रा धाराशिवकर मॅडम, धाराशिवकर रामपुरे मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, खरं तर टीचर होणं हे खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे काही काळ पूर्वी जर आपण गेलो, म्हणजे 21-25 वर्ष आधी, तर लेडीजनी काय करावं असं जर समोर विषय आला तर कोणीच म्हणत नव्हतं की पॉलिटिक्स मध्ये जावं किंवा पायलट व्हावं किंवा बाकीच्या, पण एकच उत्तर समोर असायचं, एक तर टीचर व्हावं किंवा नर्स व्हावं. आणि टीचर म्हटलं तर खूपच स्वाभिमानाची गोष्ट असते, कारण आपण त्या चिमुरड्यांवरती ते संस्कार देत असतो. टीचर म्हणजे कुंभार झाला, कच्च्या मातीच्या घड्याला आकार देणं हे टीचर करत असतं. खरं तर आई नंतरची दुसरी आई कोण असेल तर ती टीचर असते. मग मॅडम, तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये गेलात आणि तसं तुमचं क्षेत्र खूप वेगळं आहे. कसं असं तुम्हाला सुचलं की ह्या क्षेत्रात जावं? म्हणजे माझे वडील प्राध्यापक आणि कुठेतरी तो शिक्षणाचा वसा त्यांच्याकडनं वारसा आलेला. आणि मग लग्नानंतर मी BEd केलं आणि मुलं लहान लहान होती, त्यामुळे मी काही पूर्ण वेळ शाळेमध्ये करू शकले नाही. आणि नाईट स्कूलची एकदा ॲड आलेली आणि मग वाटलं की चला आपण दिवसभर घर सांभाळून कुठेतरी आपल्या मनात असलेली सुप्त इच्छा आता मी पूर्ण होती. आणि मग मी नाईट स्कूलचा जॉब करायला लागली. की मॅडम, तुम्ही नाईट स्कूलचा जॉब केला, पण खरं तर बघितलं तर खूप व्याप असतो घरात. घर, नवरा, मूल, हाऊसवाईफ हे सगळं करून दिवसभराची मेहनत करून मग उरलेला वेळ संध्याकाळी या मुलांना द्यायचा. मॅनेज कसं केलं? कारण शक्यतो त्यावेळेला असं असायचं की रात्री चालली ही बाहेर, म्हणजे हे, आणि मग मुलं कोण बघणार, मुलांचा अभ्यास कोण घेणार, नवऱ्याच्या पण अपेक्षा असतात की संध्याकाळी दमून घरी आल्यानंतर बायको घरी असली पाहिजे. मग हे कसं काय मॅनेज केलं? तसं काही नाही, दिवसभर मुलं शाळेला जायची आणि संध्याकाळचं मग 5 वाजता मुलं आले की घरचं आटपायचं आणि 7ला मी मग शाळेला जायची. मग थोडाफार स्वयंपाक करायचा, आल्यावर थोडंफार राहिलं असेल तर गरम गरम करायचं. घरच्यांनी पण साथ दिली, त्यामुळेच मी हा जॉब करू शकले. आणि काही वाटलं नाही, नाईट स्कूल म्हणजे काही वेगळं करतोय आपण, इतर शाळांसारखंच तिथं सुद्धा सेम अनुभव होता आणि शिकवत गेले. हा मध्येच हा प्रश्न विचारते, हा वेगळा प्रश्न असा मध्येच नाही विचारायला पाहिजे, पण तुम्ही म्हटलात की घरच्यांनी पण साथ दिली. मग लहानपण तुमचं कसं गेलं की म्हणजे हे संस्कार घडले की आपलं घर सांभाळून आपण अशा मुलांना दिशा दिली पाहिजे, तर लहानपण कसं होतं? नाही, लहानपण माझं खूप छान गेलं. अगदी हसत खेळत, आजीचे लाड, आजीचा संस्कार, आई वडिलांनी शिक्षण दिलं, त्यांची नेहमीच प्रेरणा हे सगळं करायला. त्यामुळे माझं लहानपण खूप छान गेलं. आजी माझी आध्यात्मिक होती, त्यामुळे तिच्याकडनं एक खूप चांगला वारसा मला मिळालेला आहे. छान गेलं माझं लहानपण अतिशय. आजी म्हणून मला असं वाटलं की जॉईंट फॅमिली होती, आजी आजोबा आई वडील वगैरे असं. जॉईंट फॅमिली नव्हती आमची. माझे पप्पा एकटेच, त्यांना बहीण पण नाही आणि भाऊ पण नाही. त्यामुळं आम्ही 4 भावंड, 2 बहिणी आणि 2 भाऊ. मग आजीने आमचं खूप कौतुक केलं. आजीला एकच मुलगा होता, त्यामुळं आजीने तिची सगळी हौस आमच्यावर पुरी केली. म्हणजे आईच्या मानापासून खूप वाचलात आजी मध्ये. म्हणजे कुठेतरी आजीचे संस्कार होते हे. सोलापूर मध्येच माहेर होतं का मॅडम? हो, सोलापूर माझं माहेर. अच्छा, कुठल्या भागात होता आपण? लक्ष्मी मार्केट जवळ संदेबळ मध्ये माझं माहेर आहे. आणि सासर पण परत सोलापूरच. म्हणजे हा योगायोग होता का लव्ह मॅरेज होतं? काय होतं लव्ह मॅरेज. अच्छा, म्हणजे सोलापूर मध्ये मग काय आपण सर साथ देणारच. मग लग्नानंतर काही मोठी फॅमिली होती का फक्त तुमचा राजा राणीचा संसार? नाही, लग्नानंतर आमची मोठी म्हणजे जॉईंट फॅमिली होती. मला 4 सासरे आणि आम्ही 13 सुना
आणि माझ्या सख्या आम्ही 4 जण आहोत. तर खूप छान, म्हणजे माहेरी माणसं खूप कमी होती पण तिकडे खूप संस्कार वगैरे मिळाले आणि इकडे भरपूर घरभर माणसं होती आणि सगळ्यांनी खूप साथ दिली. मी लग्नानंतर बीएड केलं, तर हे सगळं पण मी घरच्यांमुळेच करू शकले. लहान मुलगा होता पण घरच्यांची साथ होती आणि त्यामुळे मी लग्नानंतरही बीएड करू शकले आणि खूप छान, म्हणजे मला वेगळं असं वाटलंच नाही. नाही, लव्ह मॅरेज म्हटल्यावर असं काही वॉर बीर झालं का त्या वेळेला? नाही असं काही नाही. म्हणजे सगळे संस्कार व्यवस्थित झाले. तो काळ तसा हे लव्ह मॅरेजच्या बाबतीत, म्हणजे आज जसं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे त्यावेळेला नव्हतं. मग ही कल्पना कुणाला सुचली की बीएड केलं पाहिजे, तुम्हाला का सरांना? खरं तो म्हणजे अगदी योगायोग म्हणायचा. आम्ही माझं घर जिथं होतं तिथं एक ऑफिस भाड्याने दिलेलं आम्ही आणि तिथे एक मुलगा काम करायचा आणि तो नेहमी वहिनी वहिनी म्हणून बोलायचा. आणि एकदा त्याने बीएडचे फॉर्म आणलेले होते आणि मी विचारलं त्याला सहज की काय करतेस, तर तो म्हणलं मी हे बीएडचे फॉर्म भरते. मी त्याला अगदी अशी माझी मार्क लिस्ट आणून दाखवली आणि म्हणलं मला पण मिळेल का बीएडला? तर हो, तुम्हाला चांगले मार्क मिळाले. मग माझ्या पप्पांना पण कुठेतरी वाटायचं की हिनं शिकावं आणि मग मी सहज बीएडला फॉर्म भरला आणि तेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या हिस्ट्री विषयामध्ये 2nd नंबर लागला शिवाजी युनिव्हर्सिटीला. तर असा योगायोग घडला आणि मी बीएड झाले. अरे वा, म्हणजे बीएड हे तुमच्यापर्यंत चालून आलं. असं काही माइंड मध्ये नव्हतं की मी टीचरच होईल किंवा बीएड करेन, सहज ते तुमच्यापर्यंत आलं. पण मॅडम, आता तुम्ही नाईट स्कूल टीचर आहात, तर नाईट स्कूलला काही असे सहज सोपे विद्यार्थी येत नाहीत ना? नाही की अगदी चला बाबा खूप चांगलं डे स्कूलमध्ये आपल्या नेहमीच असं असतं की लहान लहान विद्यार्थी येतात आणि त्यांना आपण शिकवत जातो किंवा त्यांची जबाबदारी पेरेंट्स पण घेतात. काही अभ्यास राहिला नाही जमलं तर पेरेंट्स पण तेवढे काळजीपूर्वक मुलांकडे लक्ष देतात. पण नाईट स्कूलचं तसं नसतं. नाही, म्हणजे खरं चित्र काय असतं तिथे? आमची डॉक्टर आंबेडकर नाईट हायस्कूलमध्ये मी काम करते आणि आमची 8वी 9वी 10वी 3 वर्ग आहेत. तर 8वीला जो विद्यार्थी येतो आमच्याकडे तो गॅप पडलेला असतो किंवा आता कसं आहे की 5वी पास जरी असला तरी 14 वर्ष पूर्ण असतील तर त्याला आपण 8वीला बसू शकतो. तर असे विद्यार्थी असतात की त्यांना लिहिता वाचता येत नाही. अरे बापरे. तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही अक्षरशः बाराखडीपासनं किंवा बेरीज वजाबाकी गुणाकार इथपासून आम्ही त्यांना शिकवत असतो. तर खूप, आणि एकतर घरचं त्यांना पाठबळ नसतं. अक्षरशः काही आई वडील तर म्हणत असतात पालक की नाही तू शिकू नकोस, कामाला जा, पण त्यांच्यामध्ये काहीतरी इच्छा राहिलेल्या असतात आणि ते शिकायच्या ओढीने आलेले असतात. तर अशा मुलांना आम्ही तयार करायचं काम करतो. खूप अवघड असतं आणि खूप मोठ्या वयाची मुलं असतात आणि त्यात तर तुम्ही सांगताय की 8वी पर्यंत त्यांना वाचता पण येत नाही, लिहिता येत नाही. मग हे कसं काय शक्य आहे की त्यांना अगदी जे 1ली पासून 10वी पर्यंत गेल्यानंतर 10वीला बसायचं असतं, हे 2 वर्षात कव्हर करायचं असतं? हो, खूप कठीण आहे खरं तर. पण आम्ही अगदी पहिले 2 महिने आम्ही त्यांना हेच करत असतो की लिहायला वाचायला त्यांना शिकवत असतो. बऱ्याच जणांना येत असतं पण गॅप पडलेला असतो, त्यामुळं थोडंसं त्यांना शिकवलं की ते कव्हर करतात. पण काही मुलांना अजिबातच येत नसतं, ते करतात तयारी, पासिंग होण्यापुरतं तरी ते करू शकतात. पण अवघड मात्र नक्कीच आहे, पण आम्ही अगदी जिद्दीने ते पूर्ण करतो. तुम्ही तो असा वसाच घेतलाय की नाही ह्या मुलांना पास करूनच आपण शांत बसायचं. आणि खरंच आहे, जे तयार आपण पाहतो की इतर शाळांमध्ये पालक सुद्धा सजग असतात आणि मुलं तयार असतात, पण आमच्या मुलांना इथून बाराखडीपासून तयार करण्यामध्ये जे एक सुख आहे किंवा समाधान आहे ते खूप आहे. आणि खरं तर या मुलांसाठी, तळागाळातल्या मुलांसाठी केल्याचं आम्हाला खूप समाधान आहे. ते मात्र खरंच खूप छान आहे मॅडम. आपण खरंच खूप चांगल्या विषयावर बोलतोय आणि ह्या विषयाबद्दल मलाही अजून खूप काही जाणून घ्यायचं आहे. कारण माझ्यासाठी हा जिज्ञासेचा विषय आहे की एवढ्या लहान मुलांना संस्कार आणि मोठ्या मुलांवरती खूप फरक पडत असतो. खूप चांगलं चाललेलं आहे आपलं, तरी पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. सोलापूर जिल्ह्याचा वैद्यकीय इतिहास डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस या सोलापूरच्या सुपुत्रामुळे जागतिक पातळीवर सर्वश्रुत आहे. आज सुद्धा भारतातील प्रमुख मेडिकल सेंटर्सपैकी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सोलापूर शहराने देशातील प्रमुख मेडिकल हब म्हणून स्वतंत्र प्रभाव निर्माण केलेला आहे. आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी तसंच इलेक्ट्रो होमिओपॅथी या पॅथी सोलापूरमध्ये रुग्णसेवेकरिता प्रभावीपणे कार्यरत आहेत.
या सर्वच सकारात्मक आणि गुणात्मक बाबींची नोंद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आरोग्यविषयक प्रमुख घडामोडींवर आधारित प्री मेडिकल, पॅरामेडिकल, मेडिकल सायन्स बेस्ड जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार आरोग्य साक्षरता निर्माण करणारे आरोग्य साक्षरता अभियान, शरीर रचनाशास्त्र आणि हेल्थ पॅरामीटर्स, औषध निर्माण शास्त्र आणि औषध साक्षरता, उपचारशास्त्र आणि पथ्यपालन संहिता, चिकित्सा शास्त्रे आणि पॅथीज व्ह्यू ह्या 5 स्तंभावर आधारित राईट टाइम राईट पॅथी हा आरोग्य सिद्धांत प्रस्थापित करणारे आरोग्य चळवळ म्हणजेच साम्राज्य न्यूजचा कार्यक्रम साम्राज्य लाईफलाईन पाहायला विसरू नका. बुधवारी दुपारी 12 वाजता, पुन्हा प्रक्षेपण शनिवारी सकाळी 10 वाजता आणि रविवारी रात्री 10:30 वाजता. हरिभक्त पारायणकार सुधाकर महाराज इंगळे यांच्या रसाळ ओघवत्या वाणीतून स्त्रवलेला तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारलेला स्वातिरत्न प्रस्तुत साधक संजीवनी हा प्रवचनांचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता, संध्याकाळी 7:30 वाजता. तुम्ही बघता 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 साम्राज्य न्यूज 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 साम्राज्य न्यूज. बेधडक बातम्या, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील छोट्यातली छोटी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणार साम्राज्य न्यूज चॅनल. साम्राज्य टीचिंग अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, सोलापूर विद्यापीठ मान्यताप्राप्त पत्रकारिता कोर्स. आता पत्रकार व्हा फक्त 6 महिन्यात. आमची वैशिष्ट्ये: माफक फी, शिवाय हप्त्याने पैसे भरण्याची सोय, तज्ज्ञ मार्गदर्शक. 10वी पास असलेला कुणीही हा कोर्स करू शकता. आधुनिक वर्ग, इतर शिक्षण घेता घेताही हा कोर्स आपण करू शकता. भरपूर सराव, सोलापूर विद्यापीठाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र, प्रसार माध्यमांना भेटी, चॅनलच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव, बीटवर जाऊन प्रशिक्षण. कोणतेही ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करण्याची गरज नाही. मान्यवरांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी. त्यासाठी आजच संपर्क करा. सोलापूर विद्यापीठ मान्यताप्राप्त शहरातील एकमेव इन्स्टिट्यूट, साम्राज्य टीचिंग अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मग वाट कसली बघताय? प्रवेशासाठी आजच संपर्क करा 83 29 85 47 88 या क्रमांकावर. आमचा पत्ता साम्राज्य न्यूज 165A, गुलमोहर बंगला, डॉमिनोज पिझ्झाच्या पाठीमागे, स्पॅन हॉस्पिटल शेजारी, सोलापूर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा वळूयात मॅडमकडे. आणि खरंच हा विषय खूप आगळा वेगळा आहे की नाही, की लहान मुलांना अभ्यास येत नसेल किंवा लिहिता वाचता येत नसेल तर आपण किती काळजी करतो. मुलांचा आई वडील अगदी त्या गोष्टीसाठी सतर्क असतात की माझा मुलगा 70-75% वर कसा जाईल, किती त्याला ट्युशन लावायची गरज आहे. त्याला संध्याकाळी जरी आई वडील दोघंही जॉब करत असतील तर संध्याकाळी आल्या आधी अगदी हेच असतं, टीचरने काय शिकवलंय, बघू तुझं आज किती काय केलेलं आहे, किंवा अभ्यासाला बसलास का, मला वेळ देता येत नसेल तर मग मी टीचर अजून हायर करू का, ट्युशन टीचर लावू का, कुठल्या विषयाला ह्याला जास्त लक्ष देऊ. ते करता करता मुलांना परत स्पोर्ट्सची कला देणं किंवा इतर क्लासेसला पाठवणं. आपण कितीही पालक किंवा आपण सुद्धा आपल्या मुलांचे किती कोड कौतुक करत असतो, पण त्याच्या उलट पण काही जग आहे की तिथे मुलांचं कोड कौतुक केलं जात नाही. जेव्हा त्यांना जाग येते, झोपेतनं उठतात, जागे होतात आणि त्यांना कळतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये, तर मग काय करायचं. पालकांना पण शिक्षणाची जाण नसते, पण ह्या वेळेला मग आपले दुसरे पालक म्हणून अशा टीचरकडे त्याची धाव येत असते. मग तुम्ही त्यांचं पालकत्व घेतल्यासारखंच आहे मॅडम. मग तुम्ही ते कसं निभावता, कारण त्या मुलांना एक तर कामाची जबाबदारी असते, ते पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही.
मग असा काही तुमचा अनुभव आहे का की हे कसं मुलं करून जातात? हो, बऱ्याचदा बरीचशी मुलं आमची 6-6:30ला कामावरून लगेच पळत आलेली असतात. कधी कधी नेहमी सगळ्यांमध्ये मिक्स होणारा मुलगा अगदी शांत बसलेला असतो. माझा तर एक अनुभव आहे की एक मुलगा असायचा, रवी म्हणून आमच्याकडे मुलगा होता आणि 10वीला बसलेला होता आणि 10वीची परीक्षा जवळ आलेली आणि मग मुलं काय करतात की अभ्यासाला वेळ मिळत नाही म्हणून मग परीक्षा जवळ आली की ते सुट्टी करतात. तर घरातल्यांनी त्याला नाही तू आता शाळेला नाही जायचं, कामाला जा. तर अक्षरशः त्याच्याकडं पेन पेन्सिल घ्यायला सुद्धा पैसे नसायचे. तर ही रोजची मुलं आम्ही पाहून आम्हाला लक्षात येतं की ह्याला काहीतरी अडचण आहे, आज हा शांत आहे. तर फक्त शिकवणच नाही तर त्याच्या बाकीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा त्यांची जी भावनिक भूक असते तर तो आधार द्यायचं पण आम्ही काम करत असतो. कुठेतरी आम्ही त्यांचे पालक पण बनत असतो आणि त्यांना कधी कधी अशा मुलांना वह्या पुस्तकं घ्यायला पैसे नसतात तर जे डोनर आहेत किंवा कधी कधी आम्ही स्वतःच कॉन्ट्रीब्युशन करून त्यांच्या गरजा भागवत असतो. अनेक जण मदत पण करतात, त्यांना पुस्तकं असतील, गाईड असतील तर अशी मदत पण आम्ही त्यांच्यासाठी मिळवत असतो. आणि दोन्ही कधी कधी त्याचे फीज भरायचे असतात, बोर्डाची फीज वगैरे ते भरू शकत नाही तर ते फीज कोणी भरतंय का अशी आहेत आणि समाजामध्ये असे अनेक लोक आहेत त्यांची मदत घेऊन आम्ही त्यांच्या या गरजा पूर्ण करत असतो. त्याशिवाय त्यांच्यासाठी खूप सारे व्याख्यान आम्ही आयोजित केलेले असतो की जीवनाकडे ते कुठंतरी त्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळेल. असं नाही की त्यांचं काम बिगारी काम करतायत, फरशी काम करतायत किंवा कोणी हॉटेलमध्ये काम करत असेल पण त्यांना कुठेतरी माणूस म्हणून जगायला आणि जीवनाकडे एक सकारात्मकता त्यांच्यामध्ये यावी या हेतूने आम्ही नेहमीच त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतो. मॅडम, ह्याच्यातनं अशी काही मुलं घडली आहेत का की जी नावारूपाला आली आहेत आता? हो, बरेच जण आहेत. आता मी नव्हते पण खूप जुने आमच्या इथले एक विद्यार्थी आहेत तर ते 10वी झालेले आहेत फक्त आणि त्यांचा स्वतःचा MIDC मध्ये कारखाना आहे. म्हणजे मला पण माहिती नव्हतं. मी म्हणजे मला 12 वर्ष झाले पण त्याच्या आधी ते शिकून बाहेर पडलेले पण ते खूप आज एक प्रतिष्ठित आपल्या सोलापूरमधले उद्योजक म्हणून त्यांची गणना होते. त्याशिवाय अनेक मुलं M.Com वगैरे झालेली आहेत, काही जण पोलीस बनलेले आहेत आपल्या इथनं बाहेर पडून आहेत, भरपूर आहेत अशी उदाहरणं. मॅडम, काही वेळेला असे वाईट अनुभव पण येतात का? वाईट अनुभव येतात पण आम्ही नेहमी त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघतो. होतं असं कारण ह्या सगळी कामगार ह्याच्यातनं मुलं आलेली असतात आणि त्यामुळं काही जण व्यसनाच्या अधीन झालेली असतात पण आम्ही त्यांना हँडल करतो. एकदा असाच एक मुलगा होता आणि तो लायसन्स काढलेलं होतं आणि मला म्हणलं नाही मॅडम ही माझी स्वतःची गाडी आहे म्हणून. मग मी पण त्याचं कौतुक केलं वर्गामध्ये आणि त्याला कुठेतरी नंतर ते फील झालं आणि दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी मला माफी मागितली. म्हटलं मॅडम मी तुमच्याशी खोटं बोललो आणि ती गाडी माझी नाही आहे पण मी भाड्याने चालवतो. तर असे अनुभव येतात पण खूप चांगले पण अनुभव येतात आणि मुलांना कुठेतरी ही जाणीव होते तर असे पण अनुभव आहेत. मॅडम, ह्या व्यतिरिक्त आणखीन काही अनुभव आहेत का की जे मुलांचे शाळेबाह्य की ज्याचा नंतर त्यांच्या अभ्यासावर वगैरे परिणाम होणं किंवा आपण बघतो की ही जी मुलं आहेत ही एकतर कामगार वर्गातून आलेली असतात, त्यांच्याकडे पालकांचं खूप दुर्लक्ष झालेलं असतं किंवा रस्त्यावर टवाळकी करणं किंवा असे आपण म्हणतो की ही मुलं अरे ही कट्ट्यावरची पोरं म्हणजे ते एक पर्टिक्युलर नाव केलेलं असतं त्यांना आणि त्यांना त्यांचं ह्या गोष्टीतनं परिवर्तित करून जेव्हा इथं आणतो त्याचे काही अनुभव आहेत का? आहेत ना, असे पण अनुभव आहेत. काही बरेच जण बाहेर काहीतरी मारामारी वगैरे करणारी मुलं असतात. मग कधी कधी ते शाळेपर्यंत येतं पण आम्ही ते आमच्या ह्याच्यावर सॉल्व्ह करतो अशी काही प्रॉब्लेम असेल तर. आणि बरेच अशी मुलं प्रत्येकालाच आपण नाही हे करू शकत पण बरेच त्याच्यातनं शिकून आज त्यांना एक जीवनाचा मार्ग पण मिळालेली अशी मुलं आहेत असतात, बरेच असतात असे व्यसनाधीन झालेले असतात किंवा काही अनेक अशी भांडण किंवा मारामारी ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात आणि त्यांचा मग तो तसा ॲटिट्यूड पण असतो शाळेमध्ये की कोणी काही म्हणलं की लगेच भांडायला उठायचं वगैरे. पण नाही, आम्ही सगळे शिक्षक खूप चांगले आहेत आणि आम्ही अशा सगळ्या जरी काही घडलं तरी ते निभावतो. नाईट शाळेत पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळतो मॅडम? नाही, अजून नाईट शाळेबद्दल अनास्था आहे समाजामध्ये सुद्धा की तिथं शिक्षण चांगलं नाहीये किंवा तिथं काय शिकायचं पण असं नाहीये. आता मागे एक मुलगा होता
आणि तो दिवसभर काम करायचा, अक्षरशः रात्री 8ला शाळेत यायचा, पण त्याला 72% मार्क मिळाले. तर बरेच मुलं आमच्या असं म्हणत असतात की नाही, आम्हाला इथं आल्यावर आम्ही जे बघतो, जे शिक्षण आहे ते खूप चांगलं आहे. आणि खरंच आहे, आम्हाला बाकींच्यासारखं शिक्षण मुलांना देता येत नाही, आम्ही त्यांच्या पातळीपर्यंत जाऊन शिक्षण देतो. म्हणजे साध्या साम्राज्य विस्तार शिकवायचा असेल तर मुलांना आम्हाला आकृती काढून मी त्यांना शिकवते की हा भारत आहे आणि ह्या बाजूला समजा चीन आहे आणि आपण चीनचा जर एवढा भाग जिंकला तर आता आपल्या भारताचा जो चौकोन आहे तो वाढला आणि हा आहे साम्राज्य विस्तार असं मी सांगतो. आणि मग त्यांना ते कळतं की हां, म्हणजे साम्राज्य विस्तार असा, साम्राज्य वाढणं म्हणजे फक्त साम्राज्य विस्तार आहे. बरेच मुलं आपले कन्नड, सोलापूर असल्यामुळं बरेच मुलं तेलुगू त्यांची मातृभाषा असते किंवा हिंदी बोलत असतात, कन्नड बोलत असतात, तर मग आम्हाला त्यांच्या पातळीपर्यंत जाऊन त्यांना शिकवावं लागतं. म्हणजे अगदी आपल्याला आपली वैचारिक पातळी त्यांच्याबरोबर जुळवावी लागते आणि त्यांच्याप्रमाणे विचार करावा लागतो, तेव्हा ते त्यांना त्यांच्या ह्याने आपण शिकवू शकतो. म्हणजे हा खूपच अवघड गोष्ट आहे, पण ती तुम्ही सोपी केली आहे. पण मॅडम, ह्या गोष्टीचा तुमच्या जीवनावर काही फरक पडतो का? म्हणजे आपण असं म्हणतो ना, जसं आपला व्यवसाय असेल, जसं आपलं ज्या लोकांमध्ये उठणं बसणं असेल किंवा, तर आपल्या आयुष्यामध्ये पण तसंच आपण विचार करायला लागतो किंवा असं काही, मग असं काही होतं का कधी? नाही, मला तर खरंच अभिमान वाटतो की मी अशा मुलांसाठी काही करते. चांगल्या शाळेमध्ये मी सहज नोकरी करू शकले असते, पण ह्या मुलांना घडवायची की जी संधी मिळालेली आहे, मला खरंच म्हणजे अगदी त्याचा गर्व वाटतो. खरंच आहे, ही गोष्ट खूपच अभिमानाची आहे की अशा मुलांना पण तुम्ही आकार देताय. आणि म्हणजे काय म्हणतात ना, जी मुलं प्रकाशात नाहीये त्यांना तुम्ही प्रवाहात आणताय. मॅडम, ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता तुम्ही वयाच्या ह्या आजच्या टप्प्यापर्यंत तुम्ही अचीव केलंय की एक हाऊसवाईफ पासून तुम्ही अशा गोष्टीपर्यंत आला, पण आणखीन काही आहे का की जे तुम्हाला अचीव करायचं आहे? जे माझा विषय होता पुरातत्व इतिहास. मी ग्रॅज्युएशन पुरातत्व इतिहासामध्ये केलंय आणि मग ते प्राचीन ज्या काही वास्तू आहेत त्याच्याबद्दलची एक अनामिक ओढ अगदी तेव्हापासून आहे. मग आपल्या सोलापूरमध्ये अशा अनेक प्राचीन वास्तू आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी करावं, त्या उजेडात आणल्या पाहिजेत किंवा आपलं सोलापूरचं हे वैभव आहे ते कुठेतरी दिसलं पाहिजे, जगासमोर मांडलं गेलं पाहिजे, ही एक माझ्यामध्ये सुप्त इच्छा होती. आणि मग तो आमचा एक पुरातत्व ग्रुप आहे आणि त्याच्या ती संकल्पना मी मांडली आणि एक हेरिटेज वॉक म्हणून आम्ही सुरू केलंय. तर ही एक खूप दिवसापासूनची इच्छा माझी पूर्ण होतीये. तर म्हणजे सोलापूरच्या अशा काही वास्तू आहेत की ज्या लोकांपासून खूप लांब आहेत, लोकांना माहीत नाही, ते तर तुम्ही प्रकाशात आणताय, अगदी त्याच्या इतिहासापासून. मग हे करताना अशी काही वेगळी आवड आहे का मॅडम तुम्हाला? की असतं आपल्याला पण काही वेळेला जसं म्युझिक ऐकायला आवडतं, पुस्तक वाचायला आवडतं, तसं तुमचं काही आहे का? हो, मला वाचनाची आवड आहे आणि मी कविता करते, कवितेची आवड आहे. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यातनं जेव्हा एकांत मिळतं तेव्हा तुम्हाला लिहायला आवडतं. तुमच्या काही कविता ऐकवाल का तुम्ही आमच्या दर्शकांना? मी माझी नाईट स्कूलवर केलेली कविता ऐकवते. कवितेचे नाव आहे रात्रीची ही शाळा माझी. दिस जेव्हा उडालेला असतो, दिस जेव्हा उडालेला असतो, सगळे घरी परतू लागतात, सगळे घरी परतू लागतात. झाडावरची फिलेही आईच्या खुशीत विसावतात, झाडावरची फिलेही आईच्या खुशीत विसावतात. आम्ही देखील काम करून थकले भरले परतत असतो, आम्ही देखील काम करून थकले भरले परतत असतो. खोऱ्या पाठी कुदळ टाकून शाळेकडे धावत असतो, खोऱ्या पाठी कुदळ टाकून शाळेकडे धावत असतो. काम करून पोटात भुकेचा डोंग मुसळलेला असतो, काम करून पोटात भुकेचा डोंग मुसळलेला असतो. अर्धवट राहिलेलं स्वप्न मात्र परत परत खुणावत असतं, अर्धवट राहिलेलं स्वप्न मात्र परत परत खुणावत असतं. आणखी काही कविता असेल तर त्याही जरा दर्शकांना ऐकवा मॅडम. ते खूपच छान लिहित आहे. अजून एक मी सावित्री म्हणून कविता केली आहे.
बंधनात मी अडकून पडले होते, परंपरान बंधनात मी अडकून पडले होते, अंधाराया जीवनी निपचित पडले होते, अंधाराया जीवनी निपचित पडले होते. आशा ना आकांक्षा कुठलीच इच्छा नव्हती, आशा ना आकांक्षा कुठलीच इच्छा नव्हती. काळोख्याया जीवनी पडती एक अवतरली, काळोख्याया जीवनी पडती एक अवतरली. मिटला सारा अंधार, मिटला सारा अंधार, ज्योतीने ज्योत पेटवली, मिटला सारा अंधार, ज्योतीने ज्योत पेटवली. अखंड देवत राहून तिने क्रांती नवी घडवली, अखंड देवत राहून तिने क्रांती नवी घडवली. पंख मिळाले स्वप्नांना, पंख मिळाले स्वप्नांना, अर्थ नव्या जगण्याला, अर्थ नव्या जगण्याला. तुझ्यामुळेच सावित्री ओळखले मी मला, तुझ्यामुळेच सावित्री ओळखले मी मला. खूपच छान मॅडम, तुमची लेखणी अगदी काय म्हणते काळजाला भिडते. खूप सुंदर लिहिताय तुम्ही. अगदी म्हणजे मी 2 मिनिटं विसरून गेले होते की मी पूर्ण त्याच्यात त्या सावित्रीमध्ये घुसले होते. खूप छान तुमचं लिखाण आहे. आणि आजची जी वाटचाल तुमची चालू आहे, जगावेगळी वाटचाल चालू आहे. प्रभात तर सगळेच वाहतात, पण तुम्ही प्रभाच्या विरुद्ध दिशेने वाहताय. आणि ह्या विरुद्ध दिशेने वाहण्याला एक अर्थ आहे. नक्कीच. आणि असं आपण म्हणतो की रिकाम टेकडी मुलं, कट्ट्यावरची मुलं, वाया गेलेली मुलं, आणि ह्या मुलांना पुन्हा जगात आणणं, ह्याचं एक खूप चांगलं काम तुम्ही करता. की जे म्हणतो ना की ज्याच्यामुळे देश लयाला जाऊ शकतो, त्यांना पुन्हा आकार देऊन देश उभारण्यासाठी तुम्ही उभं करताय. आणि ह्याच्यासाठी खरंच या दुर्गेला साम्राज्य न्यूज कडून एक सलाम. आणि तुम्ही आम्हाला जो वेळ दिला त्याच्यासाठी खूप आभारी आहे मॅडम. थँक्यू. मला पण इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी साम्राज्य न्यूज चॅनलची आभारी आहे.